The next reason of the autoimmune disease is the presence of cross-reacting antigen, or it is also known as a molecular mimicry. In cross-reacting antigen, in nature there are certain species shows the presence of antigens which structurally resembles with the antigens present in the distinctly unrelated species. So the sharing of the antigen by different organism is the basis of the cross-reacting antigen. इन सिम्पल वर्ड क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन कोणाला म्हणायचं की नेचरमध्ये असे काही अँटीजन्स आहेत की ज्या दोन डिस्टिंक्ट स्पेसिसमध्ये आहेत आणि त्यांचं स्ट्रक्चर सिमिलर आहेत. डिस्टिंक्ट स्पेसिसमधले म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रेप्टोकोकल एम प्रोटीन म्हणजे स्ट्रेप्टोकोकसच्या सरफेसवर प्रेझेंट असलेलं एम प्रोटीन आणि ह्युमनच्या हार्टवर प्रेझेंट असलेल्या ह्युमन हार्टच्या मसलवर प्रेझेंट असलेलं जे प्रोटीन आहे त्या दोघांचं स्ट्रक्चर काय आहे, सेम आहे. स्ट्रेप्टोकोकस एका प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियल सेलचं एक्झाम्पल आहे आणि ह्युमन एक हायली आपण म्हणूयात इव्हॉल्ड मॅमल्सचं एक्झाम्पल आहे. तर ह्या दोन्हीही डिस्टिंक्ट स्पेसिसमध्ये सेम टाईपचं स्ट्रक्चर असलेलं जे अँटीजन आहे, असे काही नेचरमध्ये अँटीजन्स आहेत ज्यांना आपण म्हणतो क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन, की दोन वेगवेगळ्या डिस्टिंक्ट स्पेसिसमध्ये ते अँटीजन आहे, मात्र अँटीजनचं स्ट्रक्चर काय आहे दोन्ही स्पेसिसमध्ये सिमिलर आहे. असे जे अँटीजन्स आहेत त्यांना आपण म्हणतो क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन. क्रॉस रिॲक्टिंग म्हणण्याचं आणखी एक रिझन काय आहे की एका अँटीजनच्या अगेन्स्ट तयार झालेला जो इम्युन रिस्पॉन्स आहे तो त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या स्ट्रक्चरली सिमिलर क्रॉस रिॲक्टिंग अँटीजनला जाऊन काय होऊ शकतो, बाइंड होऊ शकतो. म्हणजे काय तर स्ट्रेप्टोकोकल एम प्रोटीनच्या अगेन्स्ट तयार झालेलं ज्या अँटीबॉडीज आहेत त्या आपल्या हार्ट मसलला जाऊन काय होतात, बाइंड होऊ शकतात. ह्याला आपण काय म्हणतो, असे जे अँटीजन्स आहेत त्यांना म्हणतात क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन. सो प्रेझेन्स ऑफ सच अ क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन इज वन ऑफ द रिझन ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ ऑटो इम्यून डिसीजेस. मग आपल्या बॉडीमधले जे कुठले सिक्वेस्टेड अँटीजन्स आहेत की जे आपल्या इम्यून सिस्टीमला कधीही एक्सपोज झालेले नाहीत, अशा सिक्वेस्टेड अँटीजनसारखं स्ट्रक्चर जर एखाद्या पॅथोजनच्या सरफेसवर प्रेझेंट असेल आणि अशा पॅथोजनचं जर आपल्याला इन्फेक्शन झालं तर त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट तयार होणाऱ्या ज्या काही अँटीबॉडीज आहेत किंवा जो इम्यून रिस्पॉन्स आहे तो आपल्या सिक्वेस्टेड अँटीजनलासुद्धा काय करतो, जाऊन बाइंड होतो आणि आपल्यामध्ये ऑटो इम्यून डिसीजेस डेव्हलप होतात. So the main reason of the development of a cross-reacting or development of autoimmune diseases after the certain infection is due to the presence of cross-reacting antigen. आता ह्याचंच एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर देर आर व्हेरियस क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन. आत्ताच्या ज्या डायग्राममध्ये तुम्हाला जे एक्झाम्पल दिसतं आहे की कॅम्फिबॅक्टेरियम जेजुनीच्या इन्फेक्शन नंतर वी ऑब्झर्व द सर्टन ऑटो इम्यून डिसीजेस की ज्याला आपण ऑटो इम्यून डिसीजेसचे जे एक्झाम्पल घेतले होते त्यातलं एक्झाम्पल आपण बघितलं होतं गिलियन बेअर सिंड्रोम. सो वी युजली ऑब्झर्व द गिलियन बेअर सिंड्रोम की ज्याच्यात पेरिफेरल नर्वस सिस्टीममधल्या सेल्स अफेक्ट होतात आणि ही ऑटो इम्यून डिसीज मेनली कॉरिनीबॅक्टेरियम जेजुनीच्या इन्फेक्शन नंतर आपल्याला अशा कंडिशन डेव्हलप झालेल्या दिसतात. आता ह्याचं रिझन काय आहे, द प्रेझेन्स ऑफ अ क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन, की कॉरिनीबॅक्टेरियम जेजुनीच्या सरफेसवर जे काही अँटीबॉडीज प्रेझेंट आहेत, जसं आपल्याला डायग्रॅममध्ये दिसतं आहे की कॉरिनीबॅक्टेरियम जेजुनीच्या इन्फेक्शन नंतर आता हा पॅथोजन आहे त्यामुळे अँटीजन प्रेझेंटिंग सेल त्याला आयडेंटिफाय करतील, प्रोसेस करतील आणि त्या जेव्हा बी सेल ॲक्टिवेट करतील. सो इन रिस्पॉन्स टू दॅट अँटीजेनिक स्टिम्युलाय बी सेल काय करतात, दे प्रोड्युसेस द अँटीबॉडीज. अँटीबॉडीज कोणाच्या अगेन्स्ट तयार केल्या आहेत तर कॉरिनीबॅक्टेरियम जेजुनीच्या अगेन्स्ट तयार केल्या आहेत. मात्र कॉरिनीबॅक्टेरियम जेजुनीमध्ये जे लिपिड आहे किंवा त्याच्याकडचं जे अँटीजन आहे सेम अँटीजन आपल्या मायलिन बेसिक प्रोटीनवर प्रेझेंट असलेल्या काही सेलमध्ये किंवा आपण म्हणूयात मायलिनेटेड ज्या काही नर्व सेल्स आहेत त्यांच्या सरफेसवरही सेम अँटीजन प्रेझेंट आहे. मग त्यामुळे काय होतं की आफ्टर द इन्फेक्शन ऑफ कॉरिनीबॅक्टेरियम जेजुनी जो इम्यून रिस्पॉन्स तयार होईल, दॅट इम्यून रिस्पॉन्स not only bind with the Corynebacterium jejuni but it also destroy our own peripheral nerve cells. आपल्या स्वतःच्याच पेरिफेरल नर्व सेललासुद्धा काय करणार आहे, तो इम्युन रिस्पॉन्स डिस्ट्रॉय करतो. आता हे का होतं, बिकॉज कॉरिनीबॅक्टेरियम आणि आपल्या नर्व सेलवरचं जे अँटीजन आहे त्या दोघांचं स्ट्रक्चर काय आहे, सेम आहे.
म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं आहे, क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन. कॉरिनीबॅक्टेरियम जेजुनी आणि ह्युमन नर्व सेल ह्याच्यावरचे अँटीजन स्ट्रक्चरली सिमिलर आहेत. त्यामुळे एका अँटीजनच्या अगेन्स्ट तयार झालेला जो रिस्पॉन्स आहे तो दुसऱ्या अँटीजनबरोबर काय होऊ शकतात, त्या अँटीबॉडीज बाइंड होऊ शकतात. अँड वेन सच अँटीबॉडीज बाइंड विथ द मायलिन बेसिक प्रोटीन दे इंड्यूस द ऑटो इम्यून डिसीजेस. हे एक्झाम्पल कशाचं झालं, क्रॉस रिॲक्टिंग अँटीजनचं. सिमिलरली वी ऑब्झर्व व्हेरियस एक्झाम्पल ऑफ क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन लाईक स्ट्रेप्टोकोकल, आपण म्हणूयात की स्ट्रेप्टोकोकल एम प्रोटीन आणि ह्युमनच्या हार्ट मसलवर असलेलं प्रोटीन हे दोन्ही स्ट्रक्चरली सिमिलर आहेत, म्हणजे हे क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन आहेत. देअरफोर स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शननंतर बऱ्याच वेळी आपल्याला हार्टचे रिलेटेड काही कंडिशन्स डेव्हलप होऊ शकतात किंवा त्याच्याशी रिलेटेड इन्फेक्शन्स आपण ऑब्झर्व करू शकतो. Or sometime we observe that after the infection of Mycobacterium tuberculosis, we observe the certain unusual symptoms like inflammation of the joint, इन्फ्लमेशन ऑफ जॉईंट किंवा आपण ज्याला आर्थरायटिस म्हणतो. आणि हे होतं कशामुळे, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आणि जॉईंट मेम्ब्रेन अँटीजन्स आर क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन. तसेच बरेच अँटीजनचे एक्झाम्पल सांगता येतील. फॉर एक्झाम्पल ह्युमन ब्रेन अँटीजन अँड शीप ब्रेन अँटीजन आर क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन. त्यामुळे शीप ब्रेन वापरून तयार केलेलं जर समजा एखादं वॅक्सिन घेतलं तर आफ्टर वॅक्सिनेशन समटाईम ह्युमनमध्ये मेनिंजायटिस म्हणजे इन्फ्लमेशन ऑफ मेनिंज बघायला मिळतं. हे कशामुळे, ड्यू टू द प्रेझन्स ऑफ क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन. तसंच नेफ्रेटोजेनिक स्ट्रेन्स ऑफ स्ट्रेप्टोकोकाय अँड रिनल ग्लोमेरुलाय शेअर्स द सिमिलर इपिटोप्स. म्हणजे काय, तर आपल्या किडनीमधल्या ज्या नेफ्रॉन्स आहेत त्याच्यावरचा अँटीजन आणि स्ट्रेप्टोकोकायच्या सरफेसवरचा अँटीजन स्ट्रक्चरली सिमिलर आहे. त्यामुळे बऱ्याच वेळी स्ट्रेप्टोकोकसच्या इन्फेक्शननंतर आपल्याला काय दिसतं, ग्लोमेरुलाय नेफ्रायटिस म्हणजे इन्फ्लमेशन ऑफ ग्लोमेरुलाय बघायला मिळतं. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन. अशी बरीच एक्झाम्पल सांगता येतील. फॉर एक्झाम्पल पोलिओ व्हायरसचं VP2 कॅप्सूड आणि ॲसिटिल कोलिन हे स्ट्रक्चरली काय आहेत, सिमिलर आहेत. त्यानंतर इप्स्टेन-बार व्हायरसचा DNA पॉलिमरेज इट क्रॉस रिॲक्ट विथ द मायलिन बेसिक प्रोटीन. त्यानंतर शिगेला फ्लेक्झिनरी अँड ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन B27 आर द क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन. असे आपल्याला बरेच क्रॉस रिॲक्टिंग अँटीजनचे एक्झाम्पल सांगता येतील. फक्त इथं लक्षात काय ठेवायचं, तर वेन सच क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन एंटर इनसाइड द ह्युमन बॉडी, त्याच्या अगेन्स्ट जो इम्यून रिस्पॉन्स तयार होईल तो इम्यून रिस्पॉन्स आपल्या सेल्फ अँटीजनबरोबर बाइंड होतो आणि आपल्या स्वतःच्याच सेलला डिस्ट्रॉय करतो. त्याच कंडिशनला आपण म्हणतो ऑटो इम्यून डिसीजेस. सो समटाईम ऑटो इम्यून डिसीजेस आर ऑल्सो इंड्यूस्ड बाय द क्रॉस रिॲक्टिंग अँटीजन्स प्रेझेंट ऑन द surface of the bacteria and viruses. The next reason of the autoimmune disease is the breakdown of immunological homeostasis किंवा ज्याला आपण म्हणतो immunological regulation. आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये T हेल्पर सेल्स आहेत आणि प्रत्येक सेलचं एक्सप्रेशन रेग्युलेट करणाऱ्या काही सप्रेसर सेलसुद्धा आहेत. T हेल्पर सेलचा असा सबसेट की जो इम्यून सिस्टीमच्या काही सेलला सप्रेस करून ठेवतो, त्यांना आपण म्हणतो सप्रेसर T सेल्स. सो T हेल्पर सेल आणि सप्रेसर T सेल ह्यांचा जो आपण म्हणूयात की त्यांचं जे रेग्युलेशन आहे, त्यांचा जो बॅलन्स आहे, तो बॅलन्स खूप इम्पॉर्टंट असतो टू मेंटेन द प्रॉपर इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स. बट बऱ्याच वेळी आपल्याला माहिती आहे की T हेल्पर सेल किंवा सप्रेसर T सेल काय करतात की सेल्फ रिॲक्टिंग B सेलचे क्लोन्स असतील, सेल्फ रिॲक्टिंग T सेलचे क्लोन्स असतील, ज्या क्लोन्सला आपण फॉरबिडन क्लोन्स म्हणतो. म्हणजे जे क्लोन्स एक्सप्रेस जर झाले तर आपल्या स्वतःच्याच अँटीजनच्या अगेन्स्ट काय होईल, इम्यून रिस्पॉन्स तयार होईल. तर सप्रेसर T सेलचं काम काय असतं, असे जे फॉरबिडन T सेल आणि B सेलचे क्लोन्स आहेत त्यांना सप्रेसर T सेल सप्रेस करून ठेवत असतात. बट ड्यू टू सर्टन रिझन्स, समजा आपण म्हणूयात की हा बॅलन्स जर बिघडला म्हणजे सप्रेसर T सेलचं रेग्युलेशन जर अफेक्ट झालं तर हे जे फॉरबिडन क्लोन्स आहेत म्हणजे सेल्फ रिॲक्टिंग T सेल क्लोन्स आहेत आणि सेल्फ रिॲक्टिंग B सेल क्लोन्स आहेत, ते जेव्हा एक्सप्रेस होतात त्यावेळी जी कंडिशन डेव्हलप होते त्याला आपण म्हणतो आहे ऑटो इम्यून डिसीजेस. म्हणजे दिस बॅलन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट अँड वेन द ब्रेकडाऊन ऑफ इम्युनॉलॉजिकल होमिओस्टॅसिस मीन्स T हेल्पर सेल आणि सप्रेसर T सेल यांच्यातला जो बॅलन्स आहे तो जेव्हा ब्रेकडाऊन होईल त्यावेळी आपण म्हणूयात की ऑटो इम्यून डिसीजेस डेव्हलप होतील. The next reason of the development of autoimmune diseases is the polyclonal B cell activation.
Polyclonal B cell activation means आपल्याला as we all know that there are two type of antigen which activate the B cell, that is T dependent antigen and T independent antigen. T dependent antigen आपण काय म्हणतो, all such antigens they require the T helper cell for the activation of the B cell. At the same time there are certain antigens they do not require the help of T helper cell for the activation of B cell. मीन्स टी इंडिपेंडंट अँटीजन आहेत ते काय करतात, दे डायरेक्टली ॲक्टिवेट द बी सेल विदाऊट द हेल्प ऑफ टी सेल. असे जे सगळे टी इंडिपेंडंट अँटीजन आहेत दे कॅन ॲक्टिवेट द बी सेल और दे कॅन ॲक्टिवेट द पॉलिक्लोनल बी सेल ॲक्टिवेशन और बी सेलच्या वेगवेगळ्या क्लोन्सला ते ॲक्टिवेट करू शकतात. ते कसं ॲक्टिवेट करू शकतात, तर आपण म्हणूयात बी सेलच्या सरफेसवर एक अँटीजन स्पेसिफिक रिसेप्टर आहे अँड ॲट द सेम टाईम बी सेलच्या सरफेसवर काय आहे, टोल लाईक रिसेप्टर प्रेझेंट आहे. सो देर आर सर्टन अँटीजन्स ज्याला आपण म्हणतो टी इंडिपेंडंट टाईप 1 अँटीजन. हे आपण ऑलरेडी बघितलं की टी इंडिपेंडंट टाईप 1 अँटीजन्स आहेत ते काय करतात, दे ॲक्टिवेट द बी सेल बाय बाइंडिंग विथ द टोल लाईक रिसेप्टर. ते डायरेक्टली अँटीजन रिसेप्टरला अँटीजन स्पेसिफिक रिसेप्टरला बाइंड न होता ते बाइंड कशाला होतात, दे बाइंड विथ द टोल लाईक रिसेप्टर. कोण, तर टी इंडिपेंडंट टाईप 1. So all such T independent type 1 antigen they bind with the toll like receptor instead of binding with the antigen specific receptor. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला माहिती आहे की बी सेलच्या प्रत्येक क्लोनवर काय आहेत, हे टोल लाईक रिसेप्टर प्रेझेंट आहेत. जरी त्या प्रत्येक बी सेलची आपण म्हणत हा एक क्लोन आणि हा दुसरा क्लोन आहे, या प्रत्येक क्लोनची अँटीजन स्पेसिफिसिटी जरी वेगळी असेल तरी ह्या प्रत्येक बी सेलच्या क्लोनवर टोल लाईक रिसेप्टर प्रेझेंट आहे. आणि टी इंडिपेंडंट टाईप 1 अँटीजन आहेत ते काय करतात, ते ह्याच टोल लाईक रिसेप्टरला बाइंड होतात. तर असे जेव्हा टी इंडिपेंडंट टाईप ऑफ अँटीजन जाऊन ह्या टोल लाईक रिसेप्टरला बाइंड होतील त्यावेळी हा एकच अँटीजन एकाच वेळी एकापेक्षा जास्त बी सेलच्या क्लोनला काय करेल, ॲक्टिवेट करेल. ह्याला आपण म्हणतो पॉलिक्लोनल बी सेल ॲक्टिवेशन. एकच अँटीजन एकापेक्षा जास्त बी सेलच्या क्लोनला ॲक्टिवेट करतोय. आता समजा त्यातला आपण म्हणूयात की हा जो सेकंड नंबरचा क्लोन आहे हा क्लोन काय होता, तर हा सेल्फ रिॲक्टिंग क्लोन होता. म्हणजे ह्या क्लोनकडे काय आहे, स्वतःच्या अँटीजनबरोबर बाइंड होण्याची ॲबिलिटी आहे. युजली हा क्लोन काय एक्सप्रेस होत नव्हता आधी, कारण त्याच्या ॲक्टिवेशनसाठी युजली आपण म्हणूयात की त्याला ॲक्टिवेट करणारी टी सेल तिथं प्रेझेंट नव्हती, कारण सेल्फ रिॲक्टिंग टी सेल थायमसमध्ये रिमूव्ह केल्या जातात. हे आपण टॉलरन्सच्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे. पण ह्या केसमध्ये आपण काय म्हणतो की आता सेल्फ रिॲक्टिंग बी सेलचा असा एखादा क्लोन आहे की ज्याला कोणी ॲक्टिवेट केलं तर आपण म्हणूयात की असा पॉलिक्लोनल बी सेल ॲक्टिवेटिंग जो मॉलिक्यूल आहे की ज्याला आपण काय म्हणतो की युजली ह्याच्यासाठी आपण एक टर्म वापरतो, यांना आपण काय म्हणतो मायटोटिकली मायटोजन म्हणतात, की जे एकाच वेळी काय करतात, ह्यांना काय म्हटलं जातं, मायटोजेन म्हटलं जातं. मायटोजेन की जे एकापेक्षा जास्त बी सेलच्या क्लोनला काय करतात, नॉन स्पेसिफिकली ॲक्टिवेट करतात. मग असे मायटोजन जेव्हा सेल्फ रिॲक्टिंग बी सेलच्या क्लोन्सला ॲक्टिवेट करतील त्यामुळे काय होणार आहे की ह्या बी सेल्स जेव्हा एक्सप्रेस होतील त्या ज्या अँटीबॉडीज तयार करतील त्या कोणाबरोबर जाऊन बाइंड होतील, सेल्फ अँटीजनबरोबर जाऊन बाइंड होतील. सो द ॲक्टिवेशन और पॉलिक्लोनल बी सेल ॲक्टिवेशन इज वन ऑफ द रिझन ऑफ इंडक्शन ऑफ और ह्याच्यामुळे काय होऊ शकतं, बऱ्याच वेळी ऑटो इम्युन डिसीजेस डेव्हलप होऊ शकतात. म्हणजे पॉलिक्लोनल बी सेल ॲक्टिवेशन is one of the reason for the production or development of the autoimmune diseases. आता जे नेक्स्ट रिझन आहे की ज्याच्यामुळे ऑटोइम्युन डिसीजेस इंड्यूस होतात ते म्हणजे इनॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन ऑफ MHC क्लास 2 मॉलिक्यूल. आपल्याला माहिती आहे की MHC क्लास 2 मॉलिक्यूल युजली कुठल्या सेलच्या सेल्फवर प्रेझेंट असतात, तर ऑल द antigen presenting cell express the MHC class 2 molecule on their surface. आणि ज्या बाकीच्या सगळ्या न्यूक्लिएटेड सेल्स आहेत त्यांच्या सरफेसवर काय प्रेझेंट आहे, फक्त MHC क्लास 1 मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. अंडर सर्टन सर्कमस्टान्सेस आपल्या बॉडीमधल्या काही सेल्स काय करतात, MHC क्लास 2 मॉलिक्यूल एक्सप्रेस करतात. आता अंडर सर्टन सर्कमस्टान्सेस म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की व्हायरस इन्फेक्शन और
ड्यू टू द व्हायरस इन्फेक्शन. आपल्या बॉडीमध्ये काय होतं की इन रिस्पॉन्स टू दॅट व्हायरस